नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल सेवागिरी महाराजांचं पुसेगाव हिंदकेसरी मैदान चांगले अशा नियोजनात मित्रांनो पार पडलं। मित्रांनो, जेव्हा फायनलचा फेरा झाला त्यानंतर मित्रांनो नवम हिंदकेसरी बकासूर आणि घोटच्या छोट्या सर्जाची गाडी मित्रांनो पुढे होती, परंतु गाडी लॉबी टच झाल्यामुळे मित्रांनो कमिटीने जो निर्णय होता तो घेतला आणि उत्तेजनार्थ बक्षीस नवम हिंदकेसरी बकासूर आणि घोटच्या सर्जाला दिलं होतं। परंतु मित्रांनो सोशल मीडियावरती त्याच्यानंतर खूप चर्चा झाली की बकासूर आणि सर्जावरती अन्याय झाला आहे। मित्रांनो, जो कमिटीने निर्णय घेतला होता मित्रांनो तोच निर्णय योग्य होता। त्याच्यानंतर मित्रांनो काल रात्रीपासून आज मित्रांनो बघायला गेलो तर दिवसभर सोशल मीडियावरती तेच चालू आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुषारदा धुमाळ यांच्या चॅनलवरती मित्रांनो आत्ताच व्हिडिओ आले आहे। मोळीश्वर धुमाळे स्वतः बोलले आहेत की बकासूर सलग 3 वर्ष फायनलमध्ये राहिला आहे, तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मैदानाला गालबोट लागेल, पुसेगाव हिंदकेसरी मैदानाला गालबोट लागेल असं प्रेक्षकांनी बोलू नका। तर मित्रांनो, बकासूर प्रेमी आणि जे कोणी चाहते आहेत बकासूरचे त्यांना एक विनंती आहे मित्रांनो, आता प्लीज मैदानाबद्दल आता वाईट कमेंट करू नका। आणि मित्रांनो, स्वतः मोळीश्वर धुमाळ बोलले आहेत की जो कमिटीने निर्णय घेतला आहे तो आता आम्हाला मान्य आहे आणि बकासूरने सलग 3 वर्ष गुलालात राहून तिथे चांगला असा रेकॉर्ड केला आहे, त्याच्यामुळे त्यातच आम्ही समाधानी आहोत। तर मित्रांनो, कृपया करून आत्ता मित्रांनो मैदानाबद्दल काही वाईट कमेंट करू नका। ही बकासूर प्रेमी म्हणून आणि एक यूट्यूबर म्हणून मित्रांनो माझी पण तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, मैदानाला गालबोट लागेल असं काही बोलू नका। स्वतः मोळीश्वर धुमाळ मैदान रिपोर्टर या चॅनलवरती बोलले, तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो येणाऱ्या आगामी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सर्जा नक्कीच 1 नंबर करतील आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना खुश तर नेहमी करतात, अजून खुश करतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, मोळीश्वर धुमाळ यांनी जी विनंती केली आहे ती बकासूर प्रेमी यांनी ऐकावी। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आणि मित्रांनो, बकासूर प्रेमी असं नाही तर मित्रांनो ज्या प्रेक्षकांनी कमेंट वगैरे केले असतील त्यांनीसुद्धा मित्रांनो आता कमेंट करायला प्लीज बंद करा आणि मैदानाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।